आम्ही मराठा, आम्ही काय पाप केलं का सर? आमचे मुलगा एवढे तडफदार असताना, अभ्यासात क्वालिटी असताना आम्हाला त्याची माघार घ्यावं लागले की मराठ्याला शेती कमी आहे, मराठा हा आर्थिक दुर्बल घटकात मोडतो आणि मराठ्याला कुठली मजुरी करावी लागते, नाही तर दुसरा मेन्सला निघला असता, उद्या इंटरव्ह्यू झाला असता, माझा मुलगा आज कलेक्टर राहिला. जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये कुणबी असल्याचा दाखला आपल्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेला आहे. ते स्वतः मराठा आहेत पण कुणबी आहेत अशी नोंद त्यांनी केलेली आहे. आणि जे पत्र काढलं होतं त्या पत्रावर असं लिहिलं होतं की ज्या ज्या कुणब्यांना नसेल अशा कुणब्यांना हे देण्यात यावं. विदर्भामधले कुणबी आहेत त्यांना सर्टिफिकेट आहे, ते ओबीसी मध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते ओबीसी मध्ये आहेत. मग मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय चूक केली असावी? आमचे वडील अशिक्षित असतात, त्यावेळेस त्यांना समजलं नसन म्हणून का आम्ही पाप केले का? पण आमचा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे लक्षात. मग फक्त जातीपुरतं मर्यादित ठेवून मराठा समाजाला तसंच दाबून ठेवायचं का? उल्लेख आहे मराठा हा कुणबी, आणि मराठा हा कुणबी हे 800 वर्षापूर्वी चक्रस्वामींनी देवाचरित्र मानव पंथाच्या ग्रंथात लिहिलेले आहे. तर मग ते असताना सुद्धा आज बाबासाहेबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानात लिहून ठेवलं होतं आणि ठेवलेलं आहे की मराठा हा एक काळ मागासलेला होईल आणि त्याकरता त्याला आरक्षणाची गरज आहे. मग त्या धर्तीवर जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा लढा उभा केला तो लढा सत्य आहे. त्याकरता मराठ्याला आज मागासलेलं पण कशामुळे सिद्ध आहे? तुम्ही मला यांना प्रश्न विचारला की मराठ्याला शेती कमी आहे, मराठा हा आर्थिक दुर्बल घटकात मोडतो आणि मराठ्याला कुठली मजुरी करावी लागती, त्याचे मुलं शिकविण्याकरता त्याला वेळोवेळी कष्ट करून तो मराठा शिकवा. माझंच उदाहरण देतो, माझा मुलगा आत्ता UPSC करतो, पुण्याला आहे, पण मी माझी स्वतःची मंडळी आणि मी स्वतः कष्ट करून मुलाला शिकवतो आणि तो UPSC करतो. पहिल्या प्रीला तो 7 मार्कांनी गेला आणि दुसरा मुलगा 65 पडून तो गेला आणि माझा मुलगा 85 घेऊन तो गेला. आज हे उदाहरण माझ्या गावात आहे, मी पंचाळशिरा गावचा आहे. जर खोटं असेल तर मला तुम्ही गावात येऊन 4-2 लोकांची चौकशी करा. तो पहिल्या प्रीमध्ये गेला, नाही तर दुसरा मेन्सला निघला असता, उद्या इंटरव्ह्यू झाला असता, माझा मुलगा आज कलेक्टर राहिला असता. म्हणजे 2 टर्न तो फेल गेला. कशामुळं? आम्ही मराठा, आम्ही काय पाप केलं का सर? आमचे मुलगा एवढे तडफदार असताना, अभ्यासात क्वालिटी असताना आम्हाला त्याची माघार घ्यावं लागले. या गोष्टीने आम्ही मागासलेले आहेत हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. आणि आमच्यावर हा वेळ येऊ नये अशी आम्ही हे जरांगे पाटलाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि हा लढा यशस्वी होण्याकरता जरांगे पाटलाला आम्ही शेवटपर्यंत खंबीरपणे साथ देऊ ही माझ्याकडून कळकळीची विनंती. आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण हे चालूच राहणार आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असताल, जगद्गुरू तुकोबाराय असताल, जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये कुणबी असल्याचा दाखला आपल्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेला आहे. बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेची असतो मेलो असं उल्लेख आपल्या गाथ्यामध्ये केलेला आहे. ते स्वतः मराठा आहेत पण कुणबी आहेत अशी नोंद त्यांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षाखाली ज्यावेळेस पत्रक काढलं होतं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी, जे जे शेतकरी संकटात असतील अशा शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या स्वरूपात असेल किंवा बैलगाडी असेल किंवा नांगर असेल, आऊत असेल, अशा प्रकारचं साहित्य वाटप करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि जे पत्र काढलं होतं त्या पत्रावर असं लिहिलं होतं की ज्या ज्या कुणब्यांना नसेल अशा कुणब्यांना हे देण्यात यावं. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्या कालखंडामध्ये सांगितलं असेल, तुकोबारायांनी कालखंडामध्ये त्या सांगितलं असेल, मग आम्ही कुणबी आहोत का? आम्ही कुणबीच आहोत ना. विदर्भामधले कुणबी आहेत त्यांना सर्टिफिकेट आहे, ते ओबीसी मध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते ओबीसी मध्ये आहेत. मग मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय चूक केली असावी? ज्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी सांगितलं की मराठ्यांनी कुणबी अशी नोंद करावी, आमचे आजोबा अशिक्षित असतात, आमचे वडील अशिक्षित असतात, त्यावेळेस त्यांना समजलं नसन म्हणून का आम्ही पाप केले का? म्हणून आम्ही पाप केले का? म्हणून आम्हाला त्याची सजा भोगावी लागत आहे का? ही जर आताची लढाई मराठ्यांनी शेवटपर्यंत जर लढली तर निश्चितप्रमाणे आम्हाला मराठा आरक्षण मिळू शकतं. आता बऱ्याचशा जणांनी ओबीसी प्रवर्गातील बऱ्याचशा नेत्यांनी म्हणा, बऱ्याचशा लोकांनी काही अडाणी असतील. काल तुम्ही वर्ध्यामध्ये बघितलं असेल की मराठा आपल्या ओबीसी मेळाव्याला किती लोकांनी साथ दिली. ओबीसी समाजातील सर्वसामान्य शेतकरी असेल, ओबीसी म्हटला कुठल्याही जाती प्रवर्गातला असेल, त्या सर्वांची साथ मराठ्यांना की मराठ्यांना सध्या आरक्षण मिळालं पाहिजे. हे आरक्षण त्यांना विरोध कुठल्याच प्रकारचा नाही आणि सर्वसामान्य ओबीसीचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. पण राजकीय नाट्य जे हे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, जे कोणी ओबीसी नेत्यांना लावून देत असेल त्यांना आता वर्ध्याच्या ज्या सभेमध्ये त्यांना जो चपराक बसलेला आहे आता त्यांच्या निश्चितच लक्षात येईल. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही
जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करू आणि मराठ्यांना आरक्षण देण्यात पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये काय आता प्रत्येक जाती प्रवर्गामध्ये मुठभर श्रीमंत कोण्याही जाती प्रवर्गामध्ये आहेत तसे मराठा बहुसंख्य आहेत आणि बहुसंख्य असल्यामुळे बहुसंख्य लोक त्याच्यामध्ये मुठभर असतील पण आमचा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे लक्षात घ्या म्हणून ह्या गरजवंत मराठ्यासाठी आरक्षण आम्हाला अत्यंत गरजेचं आहे तुम्ही पाहिलं असेल की स्पर्धा परीक्षा असताल कुठल्याही परीक्षा असताल नेट असेल CET असेल याच्यामध्ये किती मार्क घेतात तुम्ही पाहत नाहीत का अहो 549 असतील 599 असतील पण 470 वाला 460 वाला त्या ठिकाणी लागत असतो त्याला दुसरं काय फक्त आरक्षणच आहे ना ज्या घटनेनं आपल्याला नमूद करून दिलेलं आहे की आपल्याला आरक्षण कशासाठी दिलेलं आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे मग फक्त जातीपुरतं मर्यादित ठेवून मराठा समाजाला तसंच दाबून ठेवायचं का मग मराठा समाजाला त्याप्रमाणे मान उंच करून जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे घटनेमध्ये अधिकार आहेत घटनेनं आम्हाला ते आरक्षण दिलंच पाहिजे आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा आरक्षणाचा लढा चालू राहील आता मला सांगा गायकवाड समितीचा अहवाल पाठीमागायला बघा तुम्ही त्यांनी मागास ठरवलं नाही का त्यांनी मागास ठरवून आम्हाला आरक्षण दिलं होतं ना परंतु काही कारणास्तव त्या कोर्टामध्ये ते टिकलं नाही मग टिकलं नाही म्हणून हा लढा जरांगे पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नवे मराठवाड्यामधून निघालेला आहे त्याच्या पाठीशी आम्ही राहू